सॉरी माझा तोल गेला. नाही सॉरी, माझा पण तोल गेला. ऍक्च्युली माझं लक्ष नव्हतं. नाही मी अशीच वळले, मी बघायला पाहिजे होतं वळताना. सॉरी. नाही तुमचं बरोबर आहे. सॉरी. ते ऍक्च्युली तिथे ते चुणी पडली ना, म्हणून मला ते आवडत नाही. सॉरी, ते मी इथलं बरोबर केलं आणि ते राहून गेलं. ओके. काय झालं? हो. ते विषय द्या ना. की तुमची तब्येत बरी आहे ना? हो, बरी आहे. समीर, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. हा बोला ना. आज ना माझं निकीशी फोनवर बोलणं झालं. काय? आज माझं निकीशी फोनवर बोलणं झालं. मोठ्याने बोला ना. आज ना माझं निकीशी फोनवर बोलणं झालं. कशाबद्दल? निकीने आणि बाबांनी मिळून आमचा डब्यांचा व्यवसाय परत सुरू केलाय. हा. छान वाटलं मला ऐकून. म्हणजे घरचा पैशांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना. चांगलंय की. नाही चांगलं आहे, पण हो माहित नाही का, मला असं वाटलं की निकी काहीतरी लपवते माझ्यापासून. मला वाटतं त्या डब्यांच्या डिलिव्हरीचा काहीतरी इश्यू असणार. काय बाबांना ते सगळं झेपत नाही आणि निकीची क्रिकेटची प्रॅक्टिस असते ना, तिच्याकडे वेळ नसतो. कसं करते डब्यांच्या डिलिव्हरीचं काय माहिती. म्हणजे मी जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण निकी काहीतरी विषय टाळला आणि फोन ठेवून दिला. हे डिलिव्हरीचं काम मी करतोय हे प्लीज अर्पिता मॅडमला कळू देऊ नकोस. मी ना स्वतःच तिकडे जाऊन बघते काय गडबड आहे ते. मी नाही म्हटल्यावर निकीने नसेल सांगितलं. हे बघा, तुम्ही असं काही करू नका. पण का? मागच्या वेळेला गेलो तेव्हा आपण बघितलं ना, म्हणजे आई. यापुढे तुझी सावलीच या घरावर नकोय मला. माझ्यासाठी मेली होतीसच तू, पण तुझ्यासाठी हे घर कायमचं तुटलं, लक्षात ठेव. परत तुमचा झालेला अपमान मला नाही आवडणार. आणि हो, मी शब्द दिलाय तुम्हाला. मला मानाने मी त्या घरात घेऊन जाईन परत. सो प्लीज. बाकी निकीशी बोलून काय प्रॉब्लेम आहे तो मी एकदा विचारून घेतो तिला, आणि मी सांगेन ना तुम्हाला. आपण सोल्युशन काढू दोघं मिळून त्यावर. ठीक आहे? काळजी वाटते हो मला त्या घराची. हे बघा, सगळं चांगलं होणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि आता 3 दिवसांनी आपण स्वामींच्या नामस्मरणाला जातोय ना, स्वामी सगळं व्यवस्थित करतील. हो, मी तर खूप आतुरतेने वाट बघते त्या दिवसाची. स्वामींच्या कृपेने बाबा पण बरे झाले लवकर. कधी एकदाचा तो दिवस उजाडतोय असं झालंय मला. इकडे आम्ही असणार आहोत, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. दिदे,
अगं चल ग, आवरलं का तुझं? हो आले आले. कधीपासून तयार होती. आई हं. चल हा तयार आहे मी. चल. निघूया. हो. तिथे काही हार वगैरे लागणार आहे का? काही गरज वाटत नाही. बरं, आणि राजस्थानी हॉलचा पत्ता पाठवला? अगं नाही ना, विसरली म्हणे कामाच्या गडबडीत. पण मी तिला फोन केला होता, तर 5 मिनिटात त्या हॉलचा पत्ता पाठवते म्हणाली. ठीक आहे. तुझ्याकडे सुट्टी आहेत का ग? बघते थांब. काय रे, तुला नाही यायचं? सगळी पलटण कशाला पाहिजे? तुम्ही जा, मी थांबतो घरी. तसंही घराकडे बघायला कोणीतरी पाहिजे ना. फालतू कारण देऊ नकोस. स्वामींच्या नामस्मरणासाठी चाललोय ना, मग स्वामी बघतील घराकडे. तू चल. या निमित्तानं का होईना तुझ्या डोक्यात जरा प्रकाश पडेल. निलो यार, यार बीर करायचं नाही. आई आहे मी तुझी. बोर होते का मला. ओल्डी सिस्टम. गपचूप चल. कुठे गेली भटकायला? कोण ग? ती स्वतःला जी या घरची सून म्हणवते ना ती. कोण? हे बघ समीर, मला तू आले आले. कुठे होता तुम्ही? अहो आज स्वामींची पुण्यतिथी आहे ना, म्हणजे नामस्मरणासाठी जातोय आपण. पण घरात सुद्धा स्वामींची पूजा व्हायला पाहिजे ना, म्हणून स्वामींच्या आवडीची चाफ्याची फुलं आणायला गेले होते. अरे वा,